भारतामधून परदेशामध्ये पाठवण्यात आलेल्या खाद्यवस्तू नाकारण्यात आल्याच्या घटना अधूनमधून घडत असतात। सिंगापूर आणि हाँगकाँगनं भारतीय मसाल्यांमध्ये कीटकनाशकाचे अंश आढळल्यानं ते नाकारले होते। यावरून आता मोठा गदारोळ झालेला होता। आता भारतानं परदेशामधून आलेली फळं, सुपारी, बिगर मद्य पेय यासह अनेक खाद्यवस्तू नाकारल्यात आणि यामुळे या खाद्यवस्तू नाकारण्याची चर्चा सुरू झालेली आहे। भारतीय मानांकनानुसार या खाद्यवस्तू योग्य नसल्यानं त्या नाकारण्यात आलेल्या आहेत। त्यात खाद्यवस्तूंची गुणवत्ता आणि त्यातील घटक या मुख्य गोष्टी आहेत। प्रत्येक देशातील खाद्यवस्तूंचे निकष वेगवेगळे असल्यानं अनेक देश असे निर्णय घेतात। भारतीयांना मिळणाऱ्या खाद्यवस्तू सुरक्षित असाव्यात या हेतूने हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे। दरम्यान कोणकोणत्या खाद्यवस्तू भारतानं नाकारलेल्या आहेत त्यावर आपण आता नजर टाकणार आहोत। तर कोणकोणत्या वस्तू भारताकडून नाकारण्यात आलेल्या आहेत? तुर्की या ठिकाणाहून येणारी सफरचंद, त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स, सुशी नोरी म्हणजेच समुद्री गवत, त्यानंतर वेलदोडे, श्रीलंकेतून येणारी सुपारी, टी बॅग्स ज्या जपानमधून आपल्यापर्यंत येत असतात। एकंदरीतच भारताकडून कोणत्या पदार्थांना नकार देण्यात आलेला आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला। दरम्यान या खाद्यवस्तू नाकारण्याची कारणं देखील अगदी थोडक्यामध्ये आपण समजून घेणार आहोत। तर हे पदार्थ नाकारण्यामागची कारणं काय आहेत? तर वेलदोडा आयातीस पूर्व परवानगी नसताना देखील तो आयात करण्यात आलेला होता। सुपारी खराब असल्यानं तीही नाकारण्यात आलेली आहे। तुर्कीमधून आलेले सफरचंद दीर्घकाळ टिकणारा नसल्यानं त्याला देखील नकार देण्यात आलेला आहे। तर पीएच मूल्य कमी असल्यानं चीनची बिगर मद्य पेय नाकारली गेलेली आहेत। चीनमधून आलेले सुशी नोरीमध्ये धातू आणि आर्सेनिकचा अंश असल्यानं ती देखील नाकारण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।